जिरली सगळी मस्ती. माझ्या हातून शार्दूल मॉलचं काम काढून घेतलंस तू. मला आणि माझ्या कंपनीला धुळीला मिळवायला निघाली होतीस तू आणि तुझा तो पांढऱ्या वकील. उतरला सगळा माज श्रीमंतीचा. आता पुत्र सुद्धा विचारणार नाही तुला, हो की नाही? अरे दुपारी नाही का करतायत तुला? हो ठीक आहे मी दुपारी करते. चल बाय. हॅलो. अरे काय कोणाचा फोन होता? ते मैत्रिणीचा होता. मी दुपारी करेन तिला. तुम्ही आवरून घ्या, मी नाश्त्याचं बघते. हो. शारदाला मी मूल द्यायला नकार दिला म्हणून ती माझ्या विरोधात गेली ना. ठीक आहे, आता जर माझ्याजवळ दुसरा पर्यायच नसेल तर मी तिला मूल द्यायला तयार आहे. बाहेरही सगळ्यांना कळलंय की मी केस हरले म्हणून. तेव्हा बाहेरून तिला कळण्यापेक्षा मी सांगितलेलं जास्त चांगलं नाही का? ते पण बरोबर आहे. मला नाही करायचंय लग्न. का? मला आधी शिकायचंय. हो पण मी लग्नानंतर सुद्धा शिकू शकतेस ना तू. हो पण तरीही नको. माझी परीक्षा देऊ देत आधी, मग बघू, करेन मी विचार. अच्छा, म्हणजे त्यानंतर तरी तू लग्नाचा विचार करशील? घरच्यांसाठी करावंच लागेल. दादा तू काहीतरी कर प्लीज. माझ्या शार्दूलला वाचव. मी नाही राहू शकत त्याच्याशिवाय. दादा प्लीज काहीतरी कर. हे बघ, तू अजिबात काळजी करू नकोस. मी बघतो काय करायचं ते. डोंट वरी. संयोगिता, शार्दूलची पुन्हा DNA टेस्ट नाही. असं झालं तर कदाचित मी मागच्या वेळेला जे प्रकरण मोठ्या मुश्किलीने दाबलं होतं ते पुन्हा उघडकीस येईल. आणि तसं झालं तर आणखी नवे नवे प्रॉब्लेम्स क्रिएट होतील. नाही नाही, असं होता कामा नये. मला काहीतरी करायलाच हवं. आपल्या घरातले प्रॉब्लेम त्यांना कशाला सांगायचंय? त्याच्या घरात टेन्शन्स कमी आहेत का? पण हा माझ्या बाळाचा, शार्दूलचा प्रश्न आहे. शार्दूल माझा आहे मुलगा संयोगिता, आणि माझ्या घरातले प्रश्न सोडवायला मी समर्थ आहे. त्यासाठी मला इतर कोणाची मदत नकोय. मला माफ करा तुम्ही, पण मी खोटं बोलले तुमच्याशी. काका, यावेळेस देवाने आपली साथ नाही दिली. तुझ्या नवसाला नाही पावला तो. म्हणजे टेस्टचा निकाल त्या दिवशीच लागला. नवऱ्याचं नाही ऐकत. आणि बाय द वे तो असतो कुठे घरी? हे बघ, माझ्यासाठी नवरा नवऱ्याच्या जागी, आणि तू तुझ्या जागी. अरे ऐक माझं. तरी मी तेव्हाच म्हणत होते तुम्हाला, त्या वेड्याच्या गळ्यात माझी पोर बांधू नका म्हणून. पण तुम्ही कोणी ऐकलं नाही माझं. आई प्लीज, त्याला वेडा म्हणू नकोस. काय म्हणालीस? त्याला वेडा म्हणू नकोस.